नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिव मध्ये आणि माझ्या सोबत आहेत सिनियर इंजिनियर विक्रम गायकवाड सर. खरं तर मी त्यांना मगाशी म्हणलं त्याप्रमाणे 1987 पासून ते या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि मी त्यांना सांगितलं माझा जन्म 1985 आहे, त्यामुळे ऑलमोस्ट मागच्या 38-40 वर्षांपासून खरं तर ते या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांना रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर त्यांची मास्टरी आहे. सो एकंदर त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, अनुभवाचा प्रवास कसा आहे आणि जसं मगाशी त्यांनी सांगितलं की जेव्हा नेमकं ग्रॅज्युएशन करून आता काहीतरी आपण करिअरला सुरुवात करणार इतक्याच तेव्हा देशात झिरो बजेटची घोषणा झाली. तो सगळा त्यांचा अनुभव कसा होता एकंदर या सगळ्या विषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला पहिल्यांदा विचारायचं वाटेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल, की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? 10वी झाल्यानंतर एक लातूरला ऍडमिशन घेतलं आणि त्यावेळेस मग लातूरला टेक्निकल घेता येतं हे लक्षात आलं. मग त्यानंतर एक बसवेश्वर कॉलेजला आपण टेक्निकल घेतलं, तिथं 11वी-12वी पॅरलल टेक्निकल. आणि त्यानंतर मग आपल्याला बायोलॉजी ड्रॉप करावं लागलं. मग इंजिनिअरिंग हाच सब्जेक्ट आमच्यासाठी राहिला आणि थोडस इंटरेस्टिंग वाटत होता सुरुवातीपासूनच. त्यामुळे ते थोडस 12वी नंतर मग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादला हे मिळालं, ऍडमिशन मिळालं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता पुढं इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा, आणि पुढे तुम्ही कुठं प्रॅक्टिस केली का थेट त्याच्या कन्सल्टन्सीला सुरुवात केली? थोडे दिवस 3 वर्ष एक मोठ्या बिल्डरकडे काम केलं पुण्यामध्ये. बरं. इंजिनिअरिंग संपलं आणि मग काहीतरी करावं म्हणून पुण्यात गेलो आणि पुण्यात गेल्यानंतर मग दररोज फाईल हातात घेऊन फिरायचं प्रत्येक गल्ली. आज इकडला कोणते बिल्डर आहेत, हे बिल्डर आहेत, कुठून स्टेअर केस आहे, कुठून एंट्री आहे, तिथून जायचं. ते इंग्रजीतून बोलायचे तिथले रिसेप्शनिस्ट वगैरे, आम्ही मराठीतून आमचं सांगायचं. बरोबर. मग ठीक आहे, कोणी इंटरव्ह्यू घ्यायचं, कोणी सॉरी म्हणायचं आमच्याकडे जागा नाहीत. आणि असं करत करत एक महिनाभर दररोज फाईल हातात घेऊन फिरत होतो आणि मग अपॉर्च्युनिटी एका ठिकाणी मिळाली मला. अगदी 700 रुपये स्टार्टला देतो म्हणून मिळाले. बरोबर. मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही धाराशिव पर्यंतचा प्रवास कसा झाला? 3-3.5 वर्ष पुण्यात काम केल्यानंतर, तिथं म्हणजे अपार्टमेंट बिल्डिंग वगैरे केल्यानंतर, त्याच्यानंतर माझे जे बिल्डर होते त्यांनी थोडं फील्ड वेगळं चेंज केलं. बरोबर. त्यांनी याच्यामध्ये लँड डेव्हलपमेंट मध्ये थोडेसे उतरले आणि त्या साईट्स होत्या थोड्याशा आतमध्ये, म्हणजे पुण्यापासून 30 किलोमीटरवर ते पानशेत वरसगाव डॅमच्या आतमध्ये. अगदी ते मला घेऊन जायचे की मिनी काश्मीर आहे, इथं आपण हे डेव्हलपमेंट करायचं, इथं छोट्या हट्स बांधायच्यात किंवा असं करायचं. तर त्यावेळेस मला ते एकदा दोनदा चांगलं वाटलं सहलीसारखं. पण त्यानंतर दररोज तिथं जाऊन तिथं मुक्कामी ठेवले मला. मुक्कामी ठेवल्यानंतर मग मला ते जेवण तिथलं, नाचणीच्या भाकरी, त्याच्यानंतर तिथं डाळीच असायच्या, भाज्या नसायच्या. मग ते थोडस मला नको वाटायचं. साहेबांनी मला मुक्कामी सोडलं की म्हणायचं मी परत कधी येऊ लगेच, अरे तू आज आला नाहीस मग परत कधी, किंवा जातानाही कधी मेस उघडी नाही, ते कारण सांगू दिले नाहीत माझ्या बॉसनी. ठीक आहे, अरे ते काही कारण सांगू नको, तुला वेगळ्या पद्धतीने असं जेवण वगैरे मिळेल असं. त्यामुळे ते त्यांचा फील्ड चेंज केल्यामुळे मी एक थोडस चेंज केलं आणि त्यानंतरही परत मग गावाकडे यावं लागलं, लग्न झालं आणि मी परत गेलो जॉईन व्हायला कुठेतरी दुसरीकडे का व्हायना. पण पुन्हा अपॉर्च्युनिटी लवकर मिळणार आणि पेमेंट कुणी देतच नाहीत. माझ्या बरोबरचे बरेच लोक असे होते की त्यांना कुणी एकतर विचारत नव्हतं, घेत नव्हतं, किंवा मी काही जणांना लावलं की साध्या साध्या बिल्डरकडे मी त्यांना लावलं आणि ते मुलं आज एक्झिक्युटिव्ह होऊन रिटायर झाले. मग ते अशानंतर मग ठीक आहे आपल्या पद्धतीने. आणि त्यावेळेस आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये अपॉइंटमेंट फार कमी, सेमी गव्हर्नमेंटमध्ये MIDC आणि सिडको वगैरे म्हाडा याच्यामध्ये होतीच थोडीशी अपॉइंटमेंट. पण त्यावेळेस आम्ही कुठेतरी कमी पडलो ऍट बॅग आणण्यासाठी किंवा आम्ही थोडं त्याच्यामध्ये हे करण्यासाठी, इंटरव्ह्यू देण्यासाठी कमी पडलो. तिथं काही थोडे झालं नाही. भूकंपात एक संधी मिळत होती भूकंपानंतर जॉईनिंगला, पण त्यावेळेस माझा कुठेतरी कॉन्ट्रॅक्टशिपचा व्यवसाय चालू असल्यामुळं मला वाटलं की नको, आता आहे ते ठीक आहे आणि याच्यातच आपण हे करूया. असो आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक म्हणजे जसं तुम्ही मागच्या 35-40 वर्षांपासून हे फील्ड बघताय, पण याच्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे कामगार. आणि त्या कामगारांमध्ये सुद्धा आहेत अकुशल कामगार. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? अकुशल कामगाराकडून काम करून घ्यायचं म्हणलं तर आपल्यासारख्या टेक्निकल पर्सनला जास्त परेशानी करून घ्यावं लागतं. बरोबर. जेणेकरून त्यांना समजून सांगणं आणि त्यांनी ती कितपत समजतात आणि ते पुन्हा ते प्रॅक्टिकली उतरलंय का नाही हे पाहण्यात थोडंसं परेशानी होते.
अनस्किल्ड लोकांकडून काम करून घेणं खूप जिकिरीचं काम आहे. जिकिरीचं काम. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्लॅन. कारण प्लॅन या स्टेजवर अतिशय जर चांगलं काम केलं तर तुमचं एक्झिक्युशन चांगलं होईल. तर प्लॅनिंग या स्टेजचं तुम्ही महत्व काय सांगाल? तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? प्लॅनिंग जर केलं म्हणजे बिल्डिंग प्लॅन म्हणताय की बिल्डिंग प्लॅन. बिल्डिंग प्लॅन तर ते एकतर आपल्या गरजेनुसार प्लॅन बनवता येईल, त्याच्याने त्यातली युटिलिटी वाढवता येईल, बरोबर, जेणेकरून वेस्टेज पॅसेज वगैरे असं काही जाणार नाही आणि आपल्या जे काही होतील त्या इकॉनॉमिकल कसं बसतं हे थोडंसं बघता येतं. प्लॅनिंग वगैरे केलं तर फरकच पडतो. बरोबर आहे. दुसरं प्लॅनिंग नंतर पुढची स्टेज येते ती म्हणजे बजेटची. बजेट. आणि तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला हे वाक्य ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्यातच बसवून द्या. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आता बजेटचा आणि क्वालिटीचा हे केलं तर थोडंसं असं आरसीसी डिझाईन वगैरे करून घेणं जे की इकॉनॉमिकल, जे की तोंडी ही करण्यापेक्षा कुठं ते ऑप्टिमम ह्याला म्हणजे कमी नसावं आणि जास्तही नसावं असं एक आरसीसी डिझाईन करून घेणं, जेणेकरून तो आपला स्टीलचा पार्ट आहे तो थोडासा कंट्रोल करता येईल. बरोबर. आणि बाकी हे थोडंसं एन्क्वायरी करणं आणि थोडंसं परचेस करताना थोडंसं लक्ष देणं आणि जागेवर पोहोचतंय का नाही तेवढी क्वांटिटी हेही बघणं, या दृष्टीने थोडं लक्ष दिलं तर अशा पद्धतीने आम्ही ग्राहकाला थोडी सेवा देतो. बरोबर. आणि बजेटही थोडंसं वाचवू शकतो. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये तुमचा आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. एक तुम्ही धाराशिवचे मूळचे आहात, म्हणजे तुम्ही या शहराचा विकास पर्यायानं जिल्ह्याचा विकास सुद्धा बघितलेला आहे. तर आता प्रश्न असा आहे की पुढच्या 15-20 वर्षामध्ये तुम्हाला एक विकासाचं विजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर काम केलं पाहिजे जर धाराशिवचा सर्वांगीण विकास पुढच्या 15-20 वर्षात हवा असेल तर? विजन आहे असलं तरी पण त्याला जे काही कल्पना आहेत त्याला सत्यात उतरवण्यासाठी त्याला एक सपोर्ट लागेल. बरोबर. कुठलाही सपोर्ट, इकॉनॉमिकल सपोर्ट लागेल किंवा पुढे काही गव्हर्नमेंट रिलेटेड असतील तर त्यांनी कुठेतरी आपल्याला हे करावं लागतील. बरोबर. विजन आहेत किंवा पण काही 2-3 महत्वाचे मुद्दे सांगू शकाल का ज्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे खरं तर आता असं जर तुम्हाला एक धाराशिव जिल्ह्याचं एक डेव्हलपमेंट हवी असेल तर? एक कुठलेही प्रोजेक्ट असणार का, रेसिडेन्शियल असतील, बिल्डिंग वर्क असतील, तर त्यामध्ये फक्त क्वालिटीची कामं होणं गरजेचं आहे. आणि जे की आज कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये क्वालिटी कामाच्या व्हायला फार याचं काम आहे, जो तो 4 पैसे जास्त कसे मिळतील ह्या दृष्टीनेच विचार करतो. बरोबर. त्या क्वालिटीकडे हे करताना तेवढी इन्व्हॉल्वमेंट ठेवत नाही. पण अशा वेळेला मग सरकार काय मदत करू शकतं या सगळ्याला, किंवा सरकार काय पावलं उचलू शकतं का? सरकार पावलं उचलू शकते, एक आर्थिक सहाय्य करतील हे असं काही करत असताना. बरोबर. पण त्यामध्येही पुन्हा थोडंसं जे काही प्रोजेक्ट कम्प्लीट करेपर्यंत हे काय ते सगळं मॅनेजमेंट जे होतं ते सरकारी याच्यात थोडंसं म्हणजे करप्शन टाईपच होतं. त्यामुळे कधीही त्यांनी जरी सहकार्य झालं काही झालं तर ते ज्यावेळेस फक्त पेपरलीच मेळ बसवतात आणि प्रॅक्टिकल काही होणार नाही, प्रॅक्टिकली काम होत नाही. दुसरं, इतक्या सगळ्या वर्षांच्या प्रोजेक्टमध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा आठवतोय का की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं आणि काहीतरी वेगळे पण त्या प्रोजेक्टमध्ये आहे, काहीतरी नाविन्य केलंय तुम्ही असं? सुरुवातीला पुण्यामध्ये ज्यावेळेस मी अगदी स्टार्ट फ्रेश होतो त्यावेळेस एक 7 मजली अपार्टमेंट होतं आणि मग त्यावेळेस मी मार्कआउट वगैरे दिलं, हे केलं, पण मला गॅरंटी येत नव्हती. मग गॅरंटी येत नव्हती, मी बॉसला म्हणलं सर तुम्ही चेक करून घ्या माझं ते काय वर्क आहे ते म्हणले का नाही तुम्ही एवढे 7 मजली बिल्डिंग होणार आहे आणि मग काय नाही म्हणले, चुकलं तर तोड म्हणले, कॉम्प्रोमाइज करू नका, तुझ्या लक्षात आलं तर ते बिलकुल तोड, मी काही म्हणणार नाही, वेस्टेज जाऊ दे, 4 पोती वेस्टेज होऊ दे, पण कॉम्प्रोमाइज करू नकोस. मग ते मला आत्मविश्वास थोडासा वाढला की आपण करतोय, म्हणजे आणखी थोडं काळजीनं करायला लागलो आणि मग आत्मविश्वास वाढत गेला. फार सपोर्ट दिला त्यांनी. तो एक प्रोजेक्ट आणि स्टार्टिंगला. पण त्यानंतर असंच बरेच दिवस प्रॅक्टिस करत असताना थोडं मध्ये मध्ये मी काय करतं, गव्हर्नमेंटची पण कॉन्ट्रॅक्ट केले. बिल्डिंग, इरिगेशन, जे काय असतील ते, रोड्स, ब्रिजेस, सगळ्याच प्रकारचा अनुभव घेतला की जे कुठलाही राहिला नाही. आणि एक आत्ताचा एक असा चांगला प्रोजेक्ट मिळाला म्हणजे एक 2013ला एक 62 घराची एक स्कीम होती, साईनगरी म्हणून एक कळमध्ये आहे, आता अगदी पुण्यात आहेत तसंच आमच्याकडे एक झालेलं आहे आणि ते सत्यात उतरवलं. अगदी अशी ओपन ग्राउंड असताना तिथं मार्कआउट टाकण्यापासून, आणि मी थोडासा जुन्या याच्यातला इंजिनियर असल्यामुळं मला काही फार हे पुढचे जे ऍपरेटस वगैरे वापरायला थोडं जमत नव्हतं. तर तितक्यातूनही ते सगळं हे करून एकाच वेळेस सगळीकडली घरं बनवणे, 60-62
मग ह्या फेजची एक दोन, त्या पुढची फेज दोन, त्या एजन्सीला वेगळं, या एजन्सीला वेगळं, सगळ्यांचा एक मेळ बसवायचा आणि सगळे एकत्र आणायचं. याला थोडंसं आपल्या खासगी पद्धतीनेच मॅनेज केलं, जेणेकरून थेडोलाइट किंवा टोटल स्टेशन किंवा या अशा काही मशीन नव्हत्या, किंवा मला वापरायला थोडं, मी एक कॉम्प्युटर स्टार्ट व्हायला आणि मी बीत असायला त्यावेळेस असल्यामुळे मला ते थोडं तेही हात लावायला मी घाबरतो कॉम्प्युटरला. तर तो साईनगर हा प्रोजेक्ट अगदी स्टार्टिंग पासून टोटल हँड ओव्हर करेपर्यंत बऱ्यापैकी झालेला आहे. बरोबर आहे. दुसरं, आता या फील्डमध्ये जे आता तरुण मुलं येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊलच आहे इंजिनिअरिंग केल्यानंतरचं, तर त्यांना एक वडीलकीच्या नात्याने एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? जे नवीन फ्रेश मुलं आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जे आपण शिकलो आणि जे आता प्रॅक्टिकल मध्ये करायचंय त्याचा कुठेतरी संदर्भ लावायचा, की हे का, असं का, कशामुळं, हे थोडस त्यांनी जे शिकलो, कुठलं असलं हे करायला लोड कॅल्क्युलेशन म्हणा किंवा बेंडिंग म्हणा, तर हे कशामुळे असं आहे की ते थोडस आपण शिकलो, ते थोडस ते शब्द वेगळे होते आणि आता हे करत असताना, प्रॅक्टिस करत असताना शब्द थोडे वेगळे आहेत, बरोबर, पण मुद्दे तेच आहेत आणि त्याचा कुठेतरी मेळ घालावा असं मग त्यांना वाटतं. अधिक त्या मुलांनी हे नवीन नवीन जे आता आत्मसात करावं लागतील, हे नवीन पद्धती, नवीन तंत्रज्ञान वगैरे सगळं. बरोबर. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शनला स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर ते स्टील निवडताना, आणि आपण ज्या क्षेत्रात येतो भूकंपप्रवण क्षेत्र आहे, तर त्यामध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील आम्हाला वर्किंग करताना एक बेंडिंग वगैरे व्यवस्थित व्हावं, त्याला क्रॅक येऊ नयेत, पुन्हा करोजन होऊ नये, तर अशा पद्धतीने हार्ड तर असावं स्टील, पण नरम पण मध्ये बेंड करताना नरम पण मिळावं, अशी तुम्ही त्याच्या क्वालिटी बघता. या थोडस. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरले का? तुमचा कसा होता अनुभव प्रोडक्ट आणि सर्व्हिस म्हणून त्यांचा? आयकॉन वापरले आणि सर्व्हिसही चांगली आयकॉनची, आणि त्याचं ते वेट कॅल्क्युलेशन वगैरे इकॉनॉमिकल याच्या रेंज मध्येच आहेत, म्हणजे तो हायर नाहीच आहे ISI स्पेसिफिकेशन पेक्षा कुठे. बरोबर. तर तो पार्ट चांगला आहे, त्याचं ऍपरन्स चमक वगैरे जो आहे तोही आणखी हे होत आहे. बरोबर. त्यामुळे आयकॉन बद्दल तुम्ही खुश आहात? आयकॉन बद्दल खुशच आहे. सो हे होते इंजिनियर विक्रम गायकवाड सर. आणि मी म्हणलं तसं मग अशी जेवढा 38-40 वर्षांचा अनुभव असा 10-15 मिनिटात खरं तर सांगणं खरं अवघड असतं, कारण इतके मोठी अनुभवाची शिदोरी आपल्या बरोबर असते. पण तरी सुद्धा तुम्ही फार मोजक्या महत्वाच्या शब्दात सांगितलं, आणि जे तरुण इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्ही आधी कुठेतरी शिका, प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, मग या क्षेत्रात या. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आलात आमच्या या प्लॅटफॉर्मवर आणि बोललात त्याबद्दल. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत हीच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.